नमस्कार. मी आदित्य पोळ. सध्या MPSCतून 2023च्या MPSCतून रँक 31 आलेला आहे आणि नुकतीच आता 1 डिसेंबरला राज्यसेवेची प्रिलिम झालेली आहे आणि खूप मुलांचं कन्फ्युजन आहे की आता मेन संदर्भात कसा अभ्यास करायचा किंवा काही मुलांचा पहिलाच अटेम्प्ट आहे. तर कशा संदर्भात मेन्सला टॅकल करायचं किंवा कसं मेन्सला टॅकल करायचं या संदर्भात आपण थोडंसं याच्यावर बोलूयात. प्रत्येकाची मेन्सची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते किंवा जनरली तुम्ही ऐकलं असेल मार्केटमध्ये किंवा पेठांमध्ये चर्चा चालतात की पहिलीच मेन्स आहे तुझी, मग थोडा एक्सपिरियन्स घे आणि मग दुसऱ्या मेन्समध्ये तुझं होईल किंवा तिसऱ्या मेन्समध्ये तुझं होईल, हळूहळू टप्प्याटप्प्याने तुझे स्कोर वाढतील असं म्हटलं जातं किंवा ते खरं पण आहे. पण पहिल्या मेन्समध्ये निघतच नाही असं नाही आहे बरं का. म्हणजे पहिल्या मेन्समध्ये पण तुम्ही म्हणजे आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर फोडू शकता किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे मेन्स देऊ शकता. त्या संदर्भात थोडीशी जर मी मेन्सला आहे यावेळी तर मी कशी स्ट्रॅटेजी वापरेल या संदर्भात थोडंसं आपण बोलूयात. तर मला वाटतं आज 13 तारीख आहे, 13 डिसेंबर आहे आज आणि 1 डिसेंबरला पेपर झाला आहे. ऑलरेडी 13 दिवस झालेले आहेत. 13 दिवस आपण असं समजूया की कट ऑफच्या चर्चा, मार्क्स काढणे, स्कोर येणे आणि आन्सर की ह्या सगळ्या चर्चांमध्ये आपण 13 दिवस आपले घालवलेले आहेत आणि आता चांगला स्कोर आहे किंवा काठावर स्कोर आहे, वॉटेवर जो काही तुमचा स्कोर असेल पर्टिक्युलर, तुम्हाला वाटतंय की बाबा हा सेफ स्कोर आहे आणि इथून पुढे तुम्ही मेन्स करू शकताय. सगळ्यात पहिला डाऊट असतो की माझी मेन्स होईल का पहिल्या अटेम्प्टमध्ये. तर मी सांगेन की 1000% तुमची मेन्स होणार आहे किंवा क्लिअर होऊ शकता तुम्ही, काही विषय नाही त्याच्यामध्ये. मेन्स क्लिअर करायला स्मार्ट वर्क वगैरे तर लागतात त्या गोष्टी, पण हार्ड वर्क खूप जास्त लागतं. तुमचं पाठांतर खूप जास्त लेवलला पाहिजे. तुमचं पाठांतर चांगलं आहे, तगडं पाठांतर आहे, तुम्ही बिनधास्त मेन्स क्लिअर व्हायला तुम्हाला म्हणजे काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. तर स्ट्रॅटेजी संदर्भात लगेच बोलूयात आपण की पटकन जर तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघायला जास्त वेळ किंवा बोलायला जास्त वेळ लावत नाही, मी पटकन त्या विषयावर येतो. 13 डिसेंबर आज आहे, तर कसं केलं पाहिजे किंवा मेन्स कशी केली पाहिजे. 5 महिने आपल्याला मिळतात बघा, त्यातले ऑलरेडी 13 दिवस गेलेले आहेत. 28 एप्रिलला पेपर आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की 1 मार्च ते 10 मार्च याच्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस वाचून रेडी पाहिजे. जेवढा मला एक्सपिरियन्स आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो की 10 मार्च म्हणजे खूप जास्त लिमिट झाली. 1 मार्चपर्यंत तुमचा सगळा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. 1 मार्चपासून जर काही पुढे थोडेसे पॉकेट्स राहिले असतील तुमचे, जसं की रिमोट सेन्सिंग असेल किंवा इतर तर तुमचे कुठले पॉकेट्स राहिलेत, तर तुम्ही ते 1 मार्च ते 10 मार्चमध्ये कव्हर करू शकता. ह्युमन सेटलमेंट असेल किंवा ह्युमन जॉग्राफीचा काही पार्ट असेल किंवा सांस्कृतिक इतिहास यासारखा काही पार्ट असेल, तर तुम्ही तो 1 जानेवारी ते 1 मार्च ते 10 मार्चमध्ये तुम्ही तो कव्हर करू शकता. परंतु 10 मार्चवरती अजिबात तुमचा सिलेबस गेला नाही पाहिजे. 10 मार्चपर्यंत तुम्ही मराठी, इंग्लिश, ग्रामर आणि 4 GS सगळं तुमचं कव्हर झालेलं पाहिजे. त्याच्या पुढे सिलेबस जर तुमचा जातोय तर रिव्हिजन करायला वेळ राहत नाही आणि मग रिव्हिजन व्यवस्थित पडली नाही तर तुमचा वाचण्याचा काही त्याच्यात अर्थ उरत नाही आणि मग स्कोर कमीच येणार आहे तुमचा. त्यामुळे जर तुम्हाला 1 मार्च किंवा 10 मार्चपर्यंत मॅक्स तुम्हाला जर सिलेबस कंप्लीट करायचा आहे, तर मला वाटतं की ही जी मी स्ट्रॅटेजी सांगतो ती बेस्ट राहू शकते. जर तुम्ही ती म्हणजे जर व्यवस्थित केलं तर 100% होऊनच जाईल. मला पहिल्यांदा असं वाटतं की स्पून फिडिंग जर कोणाचा पहिला अटेम्प्ट असेल, जर दुसरा, तिसरा, चौथा अटेम्प्ट आहे, तर काही विषयच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्याप्रमाणे स्ट्रॅटेजी आखता येईल आणि गोष्टी करता येतील कारण तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात. पण ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे किंवा पहिला अटेम्प्ट एवढा व्यवस्थित देता आला नाही आणि हा जर दुसरा अटेम्प्ट आहे किंवा पहिलाच अटेम्प्ट आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर स्पून फिडिंग जेवढं करून घेता येतं आहे तेवढं करून घ्या. मी स्वतः सजेस्ट करेन की फायनान्शियल किंवा ह्या गोष्टींकडे जास्त बघू नका, पैशांकडे जास्त बघू नका किंवा ह्या बॅचची एवढीच फी आहे, मग कसं लावू, काय करू, मग स्वतःहून करून घेतो. स्वतःहून करण्यात फार वेळ जातो. तर मला वाटतं 5 महिने मिळतात, त्यातल्या त्यात पण मार्चमध्ये त्याचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर जेवढं काही स्पून फिडिंग करून घेता येईल तुम्हाला, मार्केटमध्ये बेस्ट क्वालिटीचे शिक्षक आहेत आपल्या MPSC मेन्ससाठी, तर तुम्ही त्यांचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे किंवा घेऊ शकता. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आता 13 तारखेपासून पुढच्या किंवा 16 तारखेला जर तुम्ही बघितलं तर संकल्प देशमुख सरांची इरा IASची बॅच सुरू होते. त्यांचा HRD बेस्ट आहे. HRDची त्यांची बेस्ट बॅच आहे. मी स्वतः ती बॅच केलेली आहे. त्यानंतर खाटेकर सरांची स्टेप अप MPSC अकॅडमीची सुद्धा 16ला बॅच सुरू होत आहे HRDची, ती सुद्धा मी केलेली आहे. ती पण बेस्ट आहे. मी ऑलरेडी 2 मेन्स दिलेल्या आहेत आणि दोन्ही वेळा मी दोन्ही वेळा वेगवेगळ्या क्लासेसचे किंवा वेगवेगळ्या अकॅडमीचे एक्सपिरियन्स घेतलेले आहेत किंवा पुस्तकं वापरलेली आहेत. जर तुमचं पाठांतर खूप चांगल्या प्रकारे असेल किंवा तुम्ही व्होलसम अभ्यास करून जर परीक्षेला जाणार असाल,
तर तुम्ही नक्कीच संकल्प सरांची HRDची बॅच लावली पाहिजे. पण जर तुमचा पहिलाच अटेम्प्ट आहे किंवा जर तुम्हाला पाठांतराची जास्त भीती वाटते किंवा डेटाची खूप जास्त भीती वाटते, तुम्हाला कमी डेटामध्ये जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर खाटेकर सरांची खूप चांगली बॅच आहे. माझा थोडासा अप्रोच हा जास्त पाठांतराकडे होता, त्यामुळे मला थोडंसं संकल्प सरांची HRDची जी बॅच आहे त्याच्याकडे माझा कल थोडासा जास्त होता. कारण माझं कसं आहे की मी खूप जास्त चांगल्या प्रकारे पाठांतर करू शकतो. मला किती पाठांतर असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि तेवढं पाठांतर करून मी परीक्षेला जाऊ शकतो. त्यामुळे माझा कल थोडासा इकडे होता. पण तुम्हाला जर थोड्याशा लिमिटेड गोष्टींमध्ये जर चांगला आउटपुट काढायचा आहे तर खाटेकर सरांची बॅच सुद्धा चांगली आहे. दोन्ही बॅच 16 तारखेला सुरू होतात आय थिंक. त्या जर तुम्ही लावल्या तर तुम्ही 16 तारखेपासून आय थिंक संकल्प सरांची बॅच मिड जानेवारीपर्यंत चालेल आणि खाटेकर सरांची सुद्धा बॅच अशीच 10 जानेवारीपर्यंत वगैरे चालू शकते. दोन्ही बॅचेस तुम्ही लावू शकता. बॅच सोबतच एक तुम्ही लँग्वेजचा विषय करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. जर तुमचं पाठांतर मधल्या वेळेमध्ये होतंय तर ते सोडून तुम्ही एक लँग्वेजसाठी 2 तास तरी चोरता आले पाहिजेत तुम्हाला. सोबतच आता 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत 3-4 दिवस उरत आहेत तुमच्याकडे. या 3-4 दिवसामध्ये छोटे छोटे पॉकेट्स तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही जर प्रमोद चौगुले सरांची सुद्धा स्ट्रॅटेजी वगैरे ऐकली 2022-23, त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी हेच सजेस्ट केले की जर तुम्हाला बॅचेसच्या आधी थोडासा वेळ आहे तर त्या वेळामध्ये तुम्ही छोटे छोटे पॉकेट्स कव्हर करून घ्या. जसं की रिमोट सेन्सिंगसारखा पार्ट असेल किंवा त्याचप्रमाणे ह्युमन सेटलमेंट, ह्युमन जॉग्राफीसारखा पार्ट असेल तर तुम्ही एक 15-20 मार्काचा पॉकेट कव्हर करून घेऊ शकता. तो कव्हर करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रमोद चौगुले सरांच्या नोट्स आणि त्यांचे जे लेक्चर्स आहेत टेलिग्राम चॅनलवर ते फ्री आहेत अवेलेबल आणि ते बेस्ट आहेत. त्यातून बेस्ट आउटपुट येतो. मला सुद्धा त्याच्यातून खूप चांगला आउटपुट आला आहे, खूप चांगले मार्क्स आलेत. मी सजेस्ट करेन की HRD सोबत एक लँग्वेज तुम्ही कंप्लीट करा. काही करून कुठलीही एक लँग्वेज कंप्लीट करा. इंग्लिश ग्रामरची लँग्वेज कंप्लीट करा. इंग्लिशसाठी सुद्धा बेस्ट क्लासेस उपलब्ध आहेत किंवा लँग्वेजसाठी मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, दोघांचे चांगले क्लासेस उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की महेश पाटील सरांची चांगली बॅच आहे. त्याचप्रमाणे मराठी ग्रामरसाठी मी यशवंत सोलाट सरांची बॅच सजेस्ट करेन. दोन्ही बॅचेस मी स्वतः पर्सनली लावल्या होत्या आणि दोघांचा मला खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि मी करून घेतलेला आहे. तुम्ही जर स्पून फिडिंग मिळतंय तर मी सजेस्ट करेन की घ्यायला काही हरकत नाही. जर तुम्ही 1-1 वर्ष आधी अभ्यास करताय मेन्सचा तर तुम्ही स्वतःहून करा, काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर मग तुम्ही मेन्सला अपियर व्हा. ते ठीक आहे, ती चांगली बेस्ट प्रोसेस आहे. पण जर तुम्ही मेन्सचा काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि जर तुम्ही आता करताय तर मराठी इंग्लिश ग्रामर करायला थोडासा वेळ लागू शकतो. त्या विषय आहेत सोपे किंवा मीडियम ॲव्हरेज विषय आहेत. पण जर तुम्हाला वेळ लागत असेल करायला स्वतःहून तर तुम्ही ती बॅच करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी तुम्हाला सजेस्ट करेन की 10 जानेवारीपर्यंत तुम्ही हे छोटे पॉकेट्स, त्यानंतर HRDची बॅच कुठली लावायची तुम्हाला ती लावू शकता. जर बॅच नाही लावायची स्वतःहून वाचून सुद्धा होतं. त्याचप्रमाणे एक लँग्वेजचा विषय तुम्ही करू शकता. 10 जानेवारीपासून ते 20 जानेवारीपर्यंत मी तुम्हाला सजेस्ट करेन की ह्या 10 दिवसांमध्ये म्हणजे एखादी कुठलीही बॅच संपेल किंवा जर बॅच थोडीशी लांबली तरीसुद्धा या मधल्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक कुठला तरी कोर विषय केला पाहिजे. जसं की मला वाटतं तुम्ही कोर पॉलिटी करा किंवा तुम्ही ॲटलिस्ट हिस्ट्रीचा एखादा 10 दिवसांमध्ये हिस्ट्रीचा 60 मार्काचा पॉकेट संपवून टाका, जो की ऑलरेडी प्रिलिमला होता. फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, मेन्सचे PYQ बघायचे किती डीप. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर 1.1 हा जर समाधान महाजन सरांच्या पुस्तकातला जर आपण टॉपिक काढला तर 1.1 वर 6 ते 7 प्रश्न पडताना आपल्याला दिसतात मेन्सला. त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल असतील किंवा इतर युरोपियनांचे भारतामध्ये आगमन हा जो टॉपिक ह्याच्यावरती चांगले प्रश्न दिसतात. तेवढे प्रश्न प्रिलिमला कंबाईनचे असेल किंवा राज्यसेवेच्या दिसत नाहीत. तेच प्रश्न मेन्सला दिसतात. मग तो टॉपिक किती डीप करायचा आहे, किती डीप जाऊन करायचा आहे. ह्यावेळी 2022ला की 23ला आय थिंक मला आठवत नाही, डचान संदर्भात एक प्रश्न आला होता बघा. तो खूप चांगला व्यवस्थित प्रश्न आयोगाने काढला होता. मग तो प्रश्न टॅकल करायचा असेल तर खूप डीप वाचन पाहिजे, तुमचं व्यवस्थित वाचन पाहिजे. समाधान महाजन सरांचं पुस्तक खूप कोळून प्यायला पाहिजे तुम्ही. त्यासाठी मला वाटतं की 10-11 दिवस पुष्कळ आहेत. तुम्ही पटकन त्यातून बाहेर निघता पण आलं पाहिजे. एखादाच विषय लांबणीवर नेतोय तर असं चालणार नाही, कारण आपल्याकडे टाईमचा कन्स्ट्रेन आहे. मग मला वाटतं की 20 जानेवारीपासून पुढे संकल्प सरांची तुम्ही GS2ची बॅच करायला मला वाटतं काही हरकत नाही. त्यांची बेस्ट बॅच आहे, त्यातून खूप चांगला आउटपुट येतो. खाटेकर सरांच्या पण बुकमधून मुलांना आउटपुट आलेले आहेत. सो ती बॅच मी सजेस्ट करेन तुम्हाला. बट मी स्वतः संकल्प सरांची बॅच GS2ची पॉलिटी पार्ट 2ची केली होती आणि मला खूप चांगल्या प्रकारे आउटपुट आला. खूप चांगल्या प्रकारे सर समजावून सांगतात. सो ती बॅच तुम्ही करा. माझ्या मते ती एक 20 दिवसामध्ये 18 दिवसामध्ये बॅच संपायला काही हरकत नाही. त्या बॅचसोबत तुम्ही म्हणजे त्याचं पण पाठांतर खूप चांगला जास्त आहे. त्या बॅचसोबत पण तुम्ही 2-1 तास तुम्हाला लँग्वेजसाठी चोरता आले पाहिजेत परत. मग याच्यामध्ये तुम्ही आता जी उरलेली लँग्वेज असेल ते तुम्ही याच्यामध्ये ग्रामरची करू शकता. तुम्ही मग जर इंग्लिश केलं असेल आधी तर याच्यामध्ये तुम्ही मराठी करू शकता. इथे मी तुम्हाला सांगेन की 30 जानेवारीपर्यंत किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या दोन्ही ग्रामरच्या लँग्वेज वाचून संपल्या पाहिजेत. जर त्या संपल्या नाहीत तर त्याची डेली रिव्हिजन बसणार नाही आणि मग पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होईल. लँग्वेजच्या विषयाला तुम्हाला पहिलाच पेपर असतो लँग्वेजचा आणि मग तिथे जर स्कोर आला नाही तर पुढे तसाच आपला कॉन्फिडन्स ढासळत जातो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की 30 जानेवारीपर्यंत दोन्ही लँग्वेज तुम्ही संपवा.
ते झाल्यानंतर GS2 तुमचं माझ्या अंदाजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये संपायला हरकत नाही. कुठलीही बॅच लावा किंवा स्वतःहून करा, फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये ते काही करून संपवा. राहिला प्रश्न आता GS1चा आणि उरला प्रश्न GS4चा. कारण GS1साठी तुम्ही जॉग्राफीसाठी सौदी सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. जॉग्राफी पण फार वेळ लावायचा नाही. ज्यावेळी तुम्ही जॉग्राफी कराल त्याचवेळी तुम्ही ॲग्रिकल्चरची प्रेमराज सरांची बॅच खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये अजूनही काही बॅचेस आहेत, त्याही मी तुम्हाला सजेस्ट करेन. कुठलीही एक बॅच लावून मी स्वतः प्रेमराज सरांची बॅच केली होती. कुठलीही एक बॅच लावून तुम्ही तो विषय खेचून आणू शकता. मग 30 पैकी 25+ किंवा 27+ मार्क आरामात मुलांना येतात, आलेले आहेत. यावेळी GS1चा पेपर थोडा अवघड होता, थोडासा हार्ड बाजूला होता, त्यामुळे मुलांना इथे स्कोअर कमी आलेत. पण ते पूर्ण महाराष्ट्रालाच कमी आलेत, मग फक्त तुम्हालाच आले असं नाही आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रेमराज सरांची बॅच चांगली आहे त्याच्यासाठी. ती तुम्ही लावून जॉग्राफीसोबत ते कंप्लीट करा. जॉग्राफी स्वतःहून करा. जॉग्राफी स्वतःहून होतं. जॉग्राफी इझी सब्जेक्ट, म्हणजे चांगला ठीकठाक सब्जेक्ट आहे तो. सौदी सरांच्या पुस्तकातून किंवा फिजिकल जॉग्राफी आपण प्रिलिमला करतो, त्यातून ते पटकन कव्हर करून घ्यायचं. त्यानंतर कोर पॉलिटीला अजिबात निग्लेक्ट करू नका. 50 एक प्रश्न कोर पॉलिटीवर येतात. त्यानंतर संकल्प सरांच्या बॅचमधून बऱ्यापैकी कोर पॉलिटीचा डेटा कव्हर होतो. उरलेला जो डेटा आहे तो डेटा तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून पटकन रिवाईज केला पाहिजे. ते झाल्यानंतर GS4साठी तुम्ही इकॉनॉमीचं प्रमोद सरांची तुम्ही बॅच करू शकता किंवा देसले सरांची सुद्धा बॅच करू शकता. दोन्ही बॅच चांगल्या आहेत. मी सजेस्ट करेन की तुम्ही एखादी बॅच कुठली तरी लावली पाहिजे. GS4चा प्रॉब्लेम असा आहे की स्कोर येत नाही मुलांना, खूप कमी स्कोर आहे. यावेळी आय थिंक 82चा वगैरे हायेस्ट आहे 150 पैकी. सो तुम्ही GS4साठी सायन्स टेक संदर्भात काही नोट्स आहेत ज्या टेलिग्राम चॅनलला मिळतात, त्या नोट्स खरंच चांगल्या आहेत. जसं की IAS ह्या टेलिग्राम चॅनलच्या त्या DYSP सरांच्या नोट्स खूप चांगल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही वापरू शकता किंवा भस्के सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता. कम्प्युटरसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त PYQ करा. PYQच्या बाहेरचा डेटा जास्त पडू नका त्याच्यामध्ये. बायोटेकसाठी सुद्धा तुम्ही PYQ करा, आजूबाजूचा डेटा करा. अशा प्रकारे मी तुम्हाला सजेस्ट करेन की फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी 28 दिवसांमध्ये तुम्ही पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमीसाठी 15 दिवस तुम्ही वेगळे काढले पाहिजेत. इकॉनॉमीसोबत तुम्ही सायन्स टेकसुद्धा 1-1, 2-2 तास दिवसाला करायला हरकत नाही. मग तुम्ही GS4 पूर्ण हा 15 ते 20 दिवसामध्ये संपवा. उरलेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही जॉग्राफी आणि काय संपवा, ॲग्रिकल्चर संपवा. हे संपतं मी केलेलं आहे किंवा इतर मुलांनी सुद्धा, जे आता अधिकारी झालेली मुलं त्यांनी केलेल्या आहेत या गोष्टी. तुम्हाला खूप पाळावं लागेल, खूप जास्त गोष्टी कराव्या लागतील. आता राहिला प्रश्न पॉलिटी पार्ट 1चा. पॉलिटी लक्ष्मीकांतचा आपण याच्यामध्ये धरलेला नाही आहे. सो तो पॉलिटी लक्ष्मीकांतचा जो विषय आहे तो तुम्ही 1 मार्च ते 10 मार्चमध्ये बसवू शकता, की ह्या 10 दिवसामध्ये किंवा 7 ते 8 दिवसामध्ये बसवू शकता. पॉलिटीसोबतच तुम्ही उरलेले जे पॅकेट्स आहेत ते पॉकेटसुद्धा तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण मी म्हटलं की आता 13 ते 16 तारखेपर्यंत, 17 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, जे रिमोट सेन्सिंगचे पॉकेट्स तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेले आहेत ते पॉकेट्स तुम्ही नंतर सुद्धा रिवाईज करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला सजेस्ट करेन की 10 मार्चपर्यंत किंवा 5 मार्चपर्यंत पूर्ण डेटा बसवा. मी अजून एक तुम्हाला सजेशन देईन की 30 जानेवारीपासून पुढे किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपासून तुम्ही मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि कायदे हे तुम्ही दररोज केले पाहिजेत आणि व्होकॅब्युलरी हे तुम्ही डेली केलं पाहिजे. सो तुम्ही जर फॉर एक्झाम्पल 10 तास अभ्यास करताय दिवसाचे, तर तुम्ही 2 तास बाजूला काढले पाहिजेत आणि 8 तास बाजूला काढले पाहिजेत. त्या 2 तासामध्ये मी तुम्हाला सांगेन की मराठी ग्रामर, मराठीची व्होकॅब्युलरी, त्यानंतर कायदे आणि असा टॉपिक जो तुम्ही दररोज विसरताय. फॉर एक्झाम्पल समाजसुधारक तुम्ही बघा 11 ते 12 प्रश्न 60 पैकी पडतात. सो तुम्हाला वाटते की हे 10 समाजसुधारक, 11 समाजसुधारक मला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. तर ते 10 समाजसुधारकापैकी एक समाजसुधारक 10 मिनिटात तुम्ही संपवून टाका. अशा 2 तासामध्ये तुम्ही ग्रामर आणि इतर सगळे ॲक्ट्स वगैरे हे तुम्ही कव्हर केले पाहिजेत. दररोज एक ॲक्ट करा परीक्षेपर्यंत, त्याचा खूप फायदा होतो. 5 ते 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये सगळे कायदे फास्ट रिवाईज होतात परीक्षेच्या आधी आणि चांगला 25 पैकी 25, 30 पैकी 30चा आउटपुट तुम्हाला तिथे येऊ शकतो. आणि बॅचेसमध्ये, क्लासेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे कायदे घेतले जातात. तेच कायदे फक्त तुम्हाला रिवाईज करायचे. जर तुम्ही डेली ग्रामर केलं, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, तर तुम्ही 70+ इव्हन किंवा पेपर जर अवघड असेल तर 65+ आरामात जाऊ शकता. मुलांना यावेळी सुद्धा 75+ वगैरे मार्क आलेले आहेत. ते करणं खूप अवघड आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप अवघड आहे. फार कमी मुलं हे करू शकतात. जर तुम्ही केलं तर पहिला अटेम्प्ट असो नाहीतर मग 5वा अटेम्प्ट असो, ते म्हणजे काही त्याच्यात विषय राहत नाही. आता तुम्ही रिसेंटली बघितलं तर मागून आलेली मुलं जास्त पुढे जाताना दिसतात आपल्याला. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की कन्सिस्टन्सी खूप जास्त मेंटेन राहते. खूप जास्त हाय पॉवरने ती मुलं येतात आणि पटकन पुढे निघून जातात. सो ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. दररोजच्या ज्या गोष्टी करायच्यात, ज्या रटाळवाने वाटतात, त्या रटाळवाने वाटणाऱ्या गोष्टीतूनच आपल्याला आउटपुट येतोय. सो ते चांगलं जर केलं तुम्ही तर मग बेस्ट होऊन जाईल. 10 मार्चपासून पुढे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कमीत कमी 3 रिव्हिजन झाल्या पाहिजेत. म्हणजे मिनिमम तुमच्या 3 रिव्हिजन तरी झाल्याच पाहिजेत. परीक्षेच्या दिवसांमध्ये एक रिव्हिजन, मधल्या टप्प्यामध्ये एक रिव्हिजन आणि स्टार्टिंगला एक रिव्हिजन. 4 रिव्हिजन जर तुमच्या बसल्या तर बेस्टच आहे. पण मिनिमम मी तुम्हाला सजेस्ट करेन की 3 रिव्हिजन तुमच्या बसल्या पाहिजेत. म्हणजे वाचून एकदा,
+3 असं 4 किंवा 5 वेळा तुमची 4 ते 5 वेळा पूर्ण सिलेबसचा आवाका तुमचा वाचून झाला पाहिजे किंवा तुम्ही टच करून त्याला रिटर्न आलेले पाहिजेत. आता राहिल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा आता जे सांगितलं ते सुद्धा महत्त्वाचंच आहे, पण काही पॉईंट्स तुम्हाला मी सजेस्ट करेन की सिलेबस तुमचा पाठ पाहिजे. जोही विषय तुम्ही करताय त्याचा सिलेबस ऑलरेडी तुमचा पाठच पाहिजे. म्हणजे जर तुम्ही एखादा पॉईंट वाचताय तर तुम्हाला लगेच बॅक ऑफ द माइंड क्लिक झालं पाहिजे की हां 1.9 मधून हा प्रश्न आलेला आहे. किंवा तुम्ही जर तुम्ही हिस्ट्री करताय तर 1.9 मधून जर सांप्रदायिक चळवळीवर प्रश्न आलेला आहे किंवा जर एखादा टॉपिक तुम्ही वाचताय तर सर सय्यद अहमद खान हा टॉपिक तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की हां सर सय्यद अहमद खान यांचं नाव होतं आणि त्यांच्या संस्था विचारलेल्या आहेत आयोगाने. दरवर्षी सर सय्यद अहमद खानवर प्रश्न येतोच. तर तो प्रश्न येतो याचा अर्थ तो सिलेबसमधला पॉईंट आहे. मग पॉईंट जेव्हा तुम्ही रीड करताय तेव्हा तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तो पॉईंट आठवला पाहिजे. जर तो आठवत नाहीये किंवा जनरली असं होतं की एखादा प्रश्न पडला आणि 4 ऑप्शन आहेत तर त्याचं उत्तर कळत नाही काय मारायचं, तुम्ही अशा वेळी सिलेबसचे पॉईंट आठवता की सिलेबसमध्ये तर सर सय्यद अहमद खान दिसतात, हे उरलेले 3 लोक दिसत नाहीत, मग याचं उत्तर हे असू शकतं. किंवा कुठलाही एखादा व्यक्ती दिलेला आहे सिलेबसमध्ये तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग ते उत्तर तुम्ही मारता आणि ते उत्तर परीक्षेत बरोबर येतं, जरी तुम्हाला माहीत नसेल तो डेटा किंवा तो प्रश्न आपल्याला खेचून आणता येतो सिलेबसमुळे. त्यामुळे सिलेबस खूप चांगलं करणं गरजेचं आहे. PYQ शिवाय तुम्ही मेन्स क्लिअर होऊ शकत नाही. जर तुम्ही PYQs केले नाहीत, नुसते वाचतच बसला तर तुमची मेन्स होणार नाही क्लिअर. तुम्हाला वाटेल की अभ्यास करतोय पण तो अभ्यास होणार नाही तुमचा किंवा मार्क तसे रिफ्लेक्ट होणार नाहीत. मग तुम्हाला असं वाटेल की एवढं सगळं मी केलं, बाकीची मुलं आमच्या पुढे गेली आणि आमचं कसं झालं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही PYQs केलेले नाहीत. किती डीप वाचायचं, किती वर वाचायचं आणि किती तुमचा आवाका पाहिजे वाचण्याचा हे तुम्हाला PYQ सांगेल. एखादा प्रश्न किंवा एखाद्या टॉपिकवर खूपच वरवर प्रश्न येतात, जास्त डीप जातच नाही आहेत, तो टॉपिकला तुम्ही डीप जाऊन फायदाच नाही किंवा आतमध्ये त्याच्यात जाऊन तुम्हाला फायदा नाही आहे. पण एखाद्या टॉपिकवर खूप जास्त आतमध्ये जाऊन प्रश्न विचारतोय, फॉर एक्झाम्पल सर सय्यद अहमद खान यांच्यावरती एवढे डीप प्रश्न आलेले, त्यांच्या प्रत्येक संस्थांचे इयर आयोगाने चुकवलेले आहेत. मग त्या सर सय्यद अहमद खानवर तुम्ही एवढं डिटेल वाचणं गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तीवर तुम्ही एवढं बारकाईने वाचणं गरजेचं आहे की तुमचा तो प्रश्न चुकता कामा नये. किंवा एखादा दुसरा व्यक्ती का त्याच्यावरती फार जास्त डिटेल प्रश्न आलेले नाही आहेत, वरवर प्रश्न आला आहे तो क्लिअर होतो. मग अशा प्रकारे तुम्हाला PYQ वरून कळेल की कुठल्या व्यक्ती संदर्भात किती डीप जायचं आहे. फॉर एक्झाम्पल बालगंधर्व असतील, तुम्ही जर सांस्कृतिक महाराष्ट्राचा विषय घेतला तर त्याच्यामध्ये काही असे लोक आहेत की त्याच्यावर प्रश्न आजपर्यंत आलेलाच नाही आहेत, पण काही अशी लोक आहेत त्यांच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. मग त्या व्यक्तीवर तुम्हाला म्हणजे म्हणायचं असेल तर PhDच करावं लागेल. मग ते कोण सांगेल तुम्हाला? PYQ सांगतील. त्यामुळे PYQ शिवाय वाचू नका. आधी मी सजेस्ट करेन की PYQ वाचा. PYQ नंतर तुम्ही रीड करा. रीड केल्यानंतर तुम्ही PYQ बघा परत आणि PYQ मधला डेटा आहे तो फक्त लाल पेनाने आपल्या याच्यामध्ये हायलाईट करा, जेणेकरून तुमचं संकल्प सरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक PYQ तुमचे होतील. म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचतायच तेव्हाच तुम्हाला असं कळेल की हे जे लाल किंवा पिंक हायलायटरने तुम्ही हायलाईट करताय तेच काय आहे तर PYQ आहे. सो तुम्ही ते जे हायलाईट कराल त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा PYQ विचारलाय बरं काय नाही. म्हणजे ते साईडला फक्त लिहून ठेवा, मेन्स 22ला आलाय, मेन्स 18ला आलाय, मेन्स 17ला आलाय, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा प्रश्न विचारलाय, ह्याच्या आजूबाजूला डेटा आयोग विचारू शकतं. सो तसं हायलायटरचा चांगला यूज करा, हायलायटर व्यवस्थित वापरा आणि मला वाटत नाही की मग काय विशेष राहत नाही याच्यामध्ये. मेन्सचा जास्त बाऊ करण्यात अर्थ नाही आहे, त्याला परीक्षा म्हणूनच बघा. आणि म्हणजे फार अवघडही नाही आहे परीक्षा, फार सोपीही नाही आहे. खूप कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्कचा इथे म्हणजे मॅटर आहे. डेफिनेटली तुमचा ब्रेन तर कामात येतोच, पण हार्डवर्क जेवढं जास्त कराल ना तेवढा जास्त स्कोर तुम्हाला खेचून आणता येईल. म्हणजे अशी लायब्ररीतली मुलं म्हणली पाहिजेत की यार तुझी मेन्स नाही निघणार तर कोणाची निघणार आहे, या टाईपचा तुमचा अभ्यास पाहिजे. म्हणजे एवढा तुम्हाला खेचून आणता आला पाहिजे ते. आणि शेवटपर्यंत सोडायच्या नाहीत गोष्टी किंवा आपली तलवार म्यान नाही करायची, शेवटपर्यंत घेऊन जा. जसं सांगितलं मी 1+3चा तुम्ही जर फॉर्म्युला वापरला किंवा 1+4चा जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर मला वाटतं की काही प्रॉब्लेम नाही येणार. 4 एक वेळा तुमच्या रिवाईज होतील गोष्टी. आणि अजून एक गोष्ट राहिली एसेची. दर संडेला एक एसे लिहा किंवा दर 2 संडेला जरी एक एसे लिहिला तरी काही हरकत नाही. म्हणजे एका महिन्यामध्ये जर 4 संडे येतात किंवा 4 आठवडे आहेत त्यापैकी दर 2 एसे लिहिले तुम्ही तरी मोर दॅन इनफ आहे. त्याला जास्त म्हणजे वेळ जनरली मुलं देत नाहीत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की वेळ द्या. कारण मला आता बघा 65 स्कोर आलेला आहे याच्यामध्ये. मग जनरली ॲव्हरेज तुम्ही बघितलं 57, 58, 55, 60च्या आसपास मुलांना स्कोर आहे. तिथे मला 7 ते 8 मार्काची लीड घेता आली. मग ती का घेता आली? कारण मी दर संडेला एसे लिहायचो. कुठून काही इनपुट्स मिळत आहेत का, RTIचे कोणाचे पेपर्स मिळत आहेत का, त्यांनी कसे कोट्स लिहिलेले आहेत किंवा कशाप्रकारे गोष्टी हँडल केलेल्या आहेत किंवा कशाप्रकारे एखादा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून सांगितला आहे, हे मी त्याच्यातून घेतलं, ग्रास्प केल्या गोष्टी, त्या मी एसेमध्ये मांडल्या आणि मला पण चांगला स्कोर आलेला आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये चांगला जर स्कोर केला, त्याच्याकडे मुलं निग्लेक्ट करतात, तसं करू नका निग्लेक्ट, चांगल्या प्रकारे ते करा. एसेला जर तुम्हाला 60 ते 65 किंवा 70च्या आसपास, तुम्ही जर उदाहरण घेतलं प्रेमराज सरांना यावेळी 72 स्कोर आला बघा, म्हणजे ते हायेस्ट आहेत. 72 स्कोर म्हणजे झालं काय, म्हणजे जर एखाद्या मुलाला 58 वगैरे स्कोर येतोय तर ऑलरेडी त्यांनी जवळपास म्हणजे 14-15 मार्काची तिथे लीप घेतली आहे. 14-15 मार्क म्हणजे 14-15 मार्कासाठी आपण 1-1, 2-2 दिवस वाया घालवतो किंवा 2-2, 3-3 दिवस मेहनत घेतो किंवा एखादा छोटे छोटे पॉकेट्स करण्यासाठी तुम्ही एवढा वेळ घालवता 3-3, 4-4 दिवस किंवा
बायोटेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटरसाठी तुम्ही 5-5, 6-6 दिवस देताना मी बघितलं मुलांना. पण तेच तुम्ही एसीला जर वेळ देत नसाल तर मग हा मोठा ब्लंडर आहे. प्रत्येकाला इक्वली ट्रीट करा. म्हणजे कोणाला असं दुय्यम बघू नका की हा काय बघून घेईन तिथे परीक्षेत, असं करू नका. प्रत्येकाला सेम वेटेज आहे. इनपुट आउटपुटचा रेशो थोडासा कळतो प्रत्येक विषयाबाबत, त्याच्यात ते मी मान्य करेल. पण एसीला नाही आहे बरं का. एसीला जर तेवढा तुम्ही इनपुट दिला ना तेवढा आउटपुट निघतो एसीबद्दल. सो एसी चांगला करा. दर वीकला मी सजेस्ट करेन की एक एसी लिहा. जर जमत नसेल, जास्तच ते हाय होतं आहे, तर मग 2 वीक्सला एक एसी तरी लिहा. मराठीचा एक, इंग्लिशचा एक. अशा प्रकारे तुम्ही एसी लिहून चांगल्या प्रकारे गोष्टी हँडल करू शकता आणि चांगला स्कोर आणू शकता. त्याचप्रमाणे जनरली मला असं वाटतं की 9 ते 10 तासाचा अभ्यास इनफ आहे. म्हणजे 8 तास थोडंसं मला वाटतं की 8 तासापेक्षा जास्त आजकाल मुलं अभ्यास करायला लागलेली आहेत किंवा करतातच मुलं. जरी जनरली मार्केटमध्ये म्हणत असतील की 8 तास इनफ आहे, 8 तास इनफ आहे, तरी मला वाटतं की थोडंसं आपल्याला स्वतःला 5च महिने करायचं, जास्त नाही करायचं. त्यात पण आता 4.5 महिने करायचे. ऑलरेडी 13-14 दिवस संपलेले आहेत. किंवा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल लेट, थोडा महिनाभर पण संपलेला असू शकतो. किंवा एखादा जर सेकंड आन्सर की असून बघू शकते तर 1-1.5 महिनासुद्धा संपलेला असू शकतो. पण मी सजेस्ट करेन की जेवढाही वेळ तुमच्याकडे त्याच्यामध्ये मग जास्त मेहनत करा. 10-11 तास द्या स्वतःला. आणि एक्झामचा जवळ आहे, मार्चमध्ये वगैरे जर तुम्ही म्हणजे करताय, एखादा महिना राहिलेला आहे, मार्च-एप्रिलचा महिना आहे, तर त्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की 12 तासापर्यंत जरी तुम्ही गेले तरी हरकत नाही. दररोज होणार नाही 12 तास. एका दिवशी 12 तास होईल, एका दिवशी 10 तास होईल, एका दिवशी 11 तास होईल. पण ॲव्हरेज 11 तास 10 तास निघायला पाहिजे तुमचं दररोजचं. एका दिवशी 4च तास होईल, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला 12 तास खेचता आलं पाहिजे, 11 तास खेचता आलं पाहिजे, जेणेकरून त्याचा ॲव्हरेज एक 8-9 तास 10 तासाचा ॲव्हरेज निघतो. सो तो बेस्ट अभ्यास आहे. सोडू नका अजिबात. संडे बिंडे काय बघू नका. तर मला वाटतं अशा प्रकारे तुम्ही वेळ देऊन मार्चपर्यंत जरी सिलेबस संपवला, म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या वीकपर्यंत किंवा मॅक्स दुसऱ्या वीकपर्यंत, एक 10-12 तारखेपर्यंत जरी केलं तरी काय हरकत नाही. त्याच्या पुढे जाऊ देऊ नका. त्यापुढे जर राहिलं आहे जास्त तर मग ते पटापट संपवायचा प्रयत्न करा. प्रत्येक टॉपिकला टच करून या, काही सोडू नका. प्रत्येक एक मार्क गोळा करायचा आपल्याला. मग डायरेक्ट मुलं काय करतात, सोडून देतात. रिमोट सेन्सिंग जाऊ दे रे, ॲग्रिकल्चरचा हा पार्ट जाऊ दे रे, असं करू नका. प्रत्येक पार्ट टच करून या. सायन्स टेकपासून सगळं, सांस्कृतिक महाराष्ट्र जाऊ दे रे असं करू नका. प्रत्येक पार्ट टच करून या. जर उरलेला आहे तर पटकन टच करून या. फास्ट एक 10 मार्चपर्यंत सगळं संपवा. 10 मार्चपर्यंत जर तुम्ही संपवताय सगळं तर तुम्ही ऑलरेडी रेसमध्ये खूप पुढे आहात बाकीच्या मुलांच्या. म्हणजे मी सांगेन तुम्हाला की पहिला 1-2% मुलांमध्ये तुम्ही आहात. म्हणजे मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये 300-400 मुलांपेक्षा किंवा 500 मुलांपेक्षा कोण जास्त असेल ज्याचा सिलेबस मार्चमध्येच वगैरे संपतोय किंवा फेब्रुवारी एंडिंगला संपतोय. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी 3-4-5 मेन्स दिलेले आहेत त्यांचे सिलेबस असे संपतात. तर तुम्ही जर पहिला अटेम्प्ट आहे तुमचा किंवा पहिलीच मेन्स आहे, तुम्ही जर झोकून दिलं तर 100% 10 मार्चचं टार्गेट ठेवायला काय हरकत नाही. असं समजायचं की 10 मार्चला आपला पेपर आहे. तिथून पुढे जेवढा वेळ उरेल तेवढा रिव्हिजनला आपल्याला कामात लावता येतो. आणि जेवढी जास्त रिव्हिजन, म्हणजे तेच म्हणतात ना, रिव्हिजन करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला वाचायचं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी जे वाचलेलं आहे तेच रिवाईज करायचं आहे. अशा प्रकारे जर केलं तर मग मेन्स 100% हातात राहते. जनरली GS2, GS3 हा खूप जास्त स्कोरिंग विषय आहे. म्हणजे मुलांना चांगले 110च्या आसपास मार्क आलेले आहेत दोन्ही विषयांमध्ये. तुम्हाला चांगले मार्क घेता येतील. 110, 112, 115च्या आसपास मार्क त्याच्यामध्ये घेता येतील डेफिनेटली. GS1चा पेपर जर ह्या वर्षीसारखा आला तर तुम्हाला 90-100 चांगला स्कोर येऊ शकतो. जर पेपर खूप म्हणजे 22 सारखा आला, सोपा पेपर आला, 22च्या आधी जसे पेपर होते, तर तुम्हाला 100+ किंवा 105-110+ पण स्कोर घेता येतो. GS4मध्ये फार भारी काही करायला जायचं नाही. ॲव्हरेजच करायचं. व्यवस्थित वेळ देऊन ॲव्हरेज करा. GS4ला मी सजेस्ट करेन की इकॉनॉमिक सर्वेला अजिबात सोडू नका. इकॉनॉमिक सर्वेशिवाय जर तुम्ही पेपरला जाताय तर खूप मोठा ब्लंडर होईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आता मी माझं उदाहरण देतो. मी इकॉनॉमिक सर्वेला फार महत्त्व दिलं नाही 2023च्या मेन्सला. ठीक आहे. जरी माझी पोस्ट निघाली असेल तरीसुद्धा इकॉनॉमिक सर्वे मी फक्त वरवर टच करून आलो. जास्त काही डिटेल केला नाही कारण मला वेळच पुरत नव्हता. म्हणजे माझा फार पुढं चाललेला प्रोग्राम, त्यामुळे मला पटापट आटपायच्या नादात मी इकॉनॉमिक सर्वे चांगला केला नाही. ह्याचा परिणाम असा झाला की तुम्ही रिझल्टमध्ये जाऊन चेक करा हवं तर मला फार कमी स्कोर आलेला आहे. 60च्या आसपास स्कोर आलेला आहे GS4ला. तर ते तसं करू नका. GS4ला तुम्हाला म्हणजे ॲव्हरेज जेवढे मुलांना मार्क आहेत तेवढे मार्क तरी घेता आले पाहिजेत. माझं इथे खूप मोठा ब्लंडर झाला आहे बघा. म्हणजे असं नाही की मी आता पोस्ट निघाली याचा अर्थ सगळ्याच विषयात बेस्ट कार्यक्रम केला आहे मी, तसं नाही आहे. जरी इंटरव्ह्यूला चांगला स्कोर आला आहे किंवा एसीला चांगला स्कोर आला आहे तर GS4ला मी खूप मागे आलो आहे. मग ते GS4चा जो मागे यायला स्कोर आहे तिथे 10-15 मार्क मग बाकीच्या विषयांनी माझे भरून काढले. त्यामुळे ती पोस्ट निघायला म्हणतात ना, जुळवून आलं सगळ्या गोष्टी. सो तसं करा. GS4ला इकॉनॉमिक सर्वे मस्ट आहे करणं, बजेट मस्ट आहे करणं. त्याची समरी खूप चांगली करा. 2023चा पेपर ठेवा, इकॉनॉमिक सर्वे ठेवा, रिफ्लेक्ट काय होतं चेक करा आणि तेवढंच करा. त्यात खूप चांगली स्ट्रॅटेजी राहील. आणि अशा प्रकारे जर केलं तर मेन्स चांगली निघेल तुमची. GS3 आणि GS2 खूप चांगलं स्कोरिंग आहे, तिथे चांगला स्कोर करा. मराठी इंग्लिश खूप चांगला स्कोर आहे, तिथे स्कोर करा.
तुम्ही जर टार्गेट ठेवताय 500चं वगैरे तर बेस्टच आहे, काही विषय नाही त्यात ठेवायला. पण 450 प्लस किंवा 460 470 प्लस जर तुमचा ऑब्जेक्टिव्हला स्कोर येतं, तुम्हाला म्हणजे 100% पकडून चालायचं की पोस्ट आहे आपल्याला जनरल सध्या जे कॉम्पिटिशन सुरू आहे त्याप्रमाणे. जर तुमचा स्कोर खाली येतो थोडासा, तर मग परत मग ते मेन्स इंटरव्ह्यूकडे जातं, एसएच्या मार्कांकडे जातं, धाकधूक सुरू राहते. तशाकडे जाऊ देऊ नका. आता जो वेळ आहे त्याला कामी लावा आणि बेस्ट द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू.